भारत सरकारचे रोड, हायवेज, ट्रान्सपोर्ट, शिपिंग या विभागाचे मंत्री, आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय नितीनजी गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, महापौर प्रवीणजी दटके, सन्माननीय आमदार सुधाकरराव देशमुख, अनिलजी सोले, सुधाकरराव कोहळे, विकासजी कुंभारे, नागपूरचे या ठिकाणी या कार्यक्रमाकरता प्रामुख्याने उपस्थित झालेले आयटी विभागाचे प्रधान सचिव श्री गौतम, विभागीय आयुक्त श्री अनुप कुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, आयटीचे डायरेक्टर श्री शंकर नारायण, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, LNTचे श्री कृपाशंकरजी, पोलीस आयुक्त व्यंकटेशनजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आपल्या शहराकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. नवीन वर्षाचं स्वागत करत असताना 21व्या शतकातलं आधुनिक शहर हे नागपूर शहर असेल आणि ते बनवण्याचं जे स्वप्न आमचे नेते माननीय नितीनजींनी बघितलं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज नागपूर शहरानं या देशामधले अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स हे गेल्या काही वर्षात सुरू केले आणि त्यातलाच आज एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे देशातलं इंटिग्रेटेड स्मार्ट सिटीचं पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर हे नागपूर शहरामध्ये आज या ठिकाणी आपण डेडिकेट करतोय. ही खरोखर माझ्याकरता आनंदाची गोष्ट आहे. आणि आज त्याच्यासोबत भारतातलं पहिलं पब्लिक वायफाय हे देखील नागपूर शहरामध्ये सुरू होत आहे. ही देखील आपल्याकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आज स्मार्ट अँड सेफ सिटी या संकल्पनेचा शुभारंभ आपण करतोय. काही प्रोजेक्ट्स आपण लॉन्च केलेले आहेत आणि मार्च 31 पर्यंत याचं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी तयार करू. आणि मला सांगताना आनंद वाटतो की नागपूर शहरामध्ये स्मार्ट अँड सेफ सिटीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं हे देशातलं नव्हे जगातल्या सर्वोत्तम इन्फ्रास्ट्रक्चर पैकी एक आहे. आणि आता जी सिस्टीम आपण या ठिकाणी इंटिग्रेट केलेली आहे तीच आपली सिस्टीम जशीच्या तशी पुण्याने घेतली आहे. आणि आता देशातले सगळे शहर केंद्रीय अर्बन डेव्हलपमेंट मंत्रालयाने देखील ही मॉडेल सिस्टीम आहे अशा प्रकारचं या सिस्टीम बद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. आणि आता देशातली जी शहरं ही स्मार्ट सिटीमध्ये काम करू इच्छितात ती सर्व शहरं आपलं टेंडर या ठिकाणून घेऊन चालली आहे आणि त्यातनं नागपूरच्या मॉडेलवर आता स्मार्ट सिटी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. या निमित्ताने आमचे IT सेक्रेटरी श्री VK गौतम, त्याचप्रमाणे आमचे ITचे डायरेक्टर श्री शंकर नारायण आणि माझ्या ऑफिसमध्ये OSD असलेले कौस्तुभ धवसे या तिघांचे अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत करून ही सिस्टीम त्यांनी या ठिकाणी तयार केली. आणि विशेषतः आपले आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे या सिस्टीम मध्ये त्यांचे इनपुट्स दिले. LNT सारखी देशातली जगातली एक महत्वपूर्ण कंपनी ज्यांनी हे काम या ठिकाणी केलं आणि त्यातनं एक उत्तम अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं केलं आहे. यातलं महत्वाचं काय आहे ज्याचा उल्लेख मगाशी श्री गौतम यांनी केला की आपण ITचं एक बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे आणि ते स्केलेबल आहे. त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारचं ऍप्लिकेशन तयार करण्याकरता, कुठल्याही प्रकारचं इंटरव्हेन्शन तयार करण्याकरता आपल्याला नव्याने काहीच करायची गरज नाहीये. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याजवळ आहे. त्याच्यावर आधारित जेवढ्या प्रकारचे स्मार्ट ऍप्लिकेशन्स आपल्याला तयार करायचे आहेत ते सगळे या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून आपण करू शकतो. 4000 कॅमेरे आपण लावतो. आपण बघू शकतो जे कॅमेरेज आपण या ठिकाणी बघितले हे जगातले आधुनिक कॅमेरे आहेत आणि नागपूरमध्ये 4000 कॅमेरे आपण लावतो.
मुंबईचं सर्व्हिलन्स आपण 6000 कॅमेऱ्यांनी करतोय आणि नागपूरचं आपण 4000 कॅमेऱ्यांनी सर्व्हिलन्स करतोय. याचा अर्थ नागपूरचं पेनिट्रेशन किती हाय आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि हे करत असताना या कॅमेऱ्यांमध्ये सगळ्या प्रकारचे कॅमेरे आहेत. त्यामुळे आपण पूर्वी असं म्हणायचो की कानून के हाथ बहुत लंबे होते, आता कानून की आंख उससे भी ज्यादा पैनी हो गई है. त्यामुळे व्यंकटेशम साहेब, आता तुम्हाला पोलिसिंग मध्ये या माध्यमातून इतक्या महत्वाच्या अशा प्रकारचे इनपुट्स मिळणार आहेत. कारण जो रस्त्यावर जाईल तो आता पोलिसांच्या नजरेखाली आहे हे समजूनच त्यांनी वागलं पाहिजे. मुंबईमध्ये आम्ही स्मार्ट सिटी सेफ सिटीचा प्रोजेक्ट हातात घेतला आणि मुंबईचे कॅमेरे हे ऑनलाईन केल्यानंतर थोडेसे नितीनजी आपले मतं कमी होतील, पण एक गोष्ट सांगितली पाहिजे की मुंबईमध्ये आता कोणी सिग्नल तोडला की त्याला पोलीस थांबवत नाही. थेट हा कॅमेरा त्याच्या नंबर प्लेटचा फोटो काढतो. ती जी आपली तिथलं जे रेकॉर्ड आहे ते आरटीओच्या रेकॉर्डशी जोडलेला आहे. तो व्यक्ती घरी पोचायच्या आत त्याच्या घरी चालान पोहोचलेलं असतं. आणि असे मुंबईमध्ये 2 लाख चालान हे आपण आतापर्यंत दिले आहे. आणि त्यामुळे आता पोलिसांना चौकावर उभं राहायची आवश्यकताच नाहीये. हे सगळं कंट्रोल या कॅमेऱ्याच्या आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. यासोबत संपूर्ण ट्रॅफिक मॅनेजमेंट, यावर्षी मुंबईमध्ये गणेश उत्सवाचं ट्रॅफिक मॅनेजमेंट हे गेल्या 25 वर्षातलं सर्वोत्तम होतं असं लोकांनी सांगितल्याचं कारण पूर्णपणे संपूर्ण रस्ता ज्याच्यावर गणेश मिरवणूक निघते तो रस्ता ऑनलाईन असल्यामुळे पोलिसांना रिअल टाइम मध्ये प्लॅनिंग करता येत होतं. कुठला ट्रॅफिक थांबवायचा, किती वेळ थांबवायचा, तो कधी सोडायचा, हे सगळं प्लॅनिंग त्यांना करता आल्यामुळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट करता आलं. आता नागपूरचं ही ट्रॅफिक मॅनेजमेंट हे या सिस्टीमच्या माध्यमातून होणार आहे. आणि ह्या सिस्टीमची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम एक पोलीस आयुक्तांकडे राहील आणि दुसरी महानगरपालिकेमध्ये राहील. त्यामुळे या दोघांनाही या संदर्भात म्हणजे महानगरपालिका या सिस्टीमचा वापर करून डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट करेल आणि पोलीस विभाग या सिस्टीमचा उपयोग करून लॉ अँड ऑर्डर एन्फोर्समेंट करेल. आणि त्यातनं एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं शहर आपलं या ठिकाणी तयार होत आहे. यासोबत हे जे कॅमेरे आहेत हे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात बसून कशाही प्रकारे 360 डिग्री मध्ये झूम करता येतात. त्यामुळे कुठलाही काहीही त्यांना जर झिरो डाऊन करायचं असेल, पाहायचं असेल तर ते सगळं पाहता येतं. आणि नितीनजींनी जी खंत व्यक्त केली त्या ऍक्सिडेंट्स कमी करण्याकरता याचं अनालिटिक्स हे आपल्याला तयार करता येईल. त्या अनालिटिक्सच्या माध्यमातून कुठे ऍक्सिडेंट होत आहेत, ते कसे होत आहेत, ते कसे थांबवले पाहिजेत, या प्रत्येक गोष्टीचं अनालिटिक या कॅमेऱ्यांच्या फीड मधनं आपल्याला तयार करता येऊ शकतं. आणि त्यातनं जंक्शन इम्प्रुव्हमेंट असेल, ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट असेल, अशा सगळ्या गोष्टी या माध्यमातून आपल्याला करता येतील. त्यासोबत जो स्मार्ट कॉरिडॉर आपण तयार करतोय त्या स्मार्ट कॉरिडॉरवर सर्व प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन हे स्मार्ट झाल्यामुळे आता आपल्याला त्या बस स्टॉपवर उभं राहिल्यानंतर एकतर तिथल्या किऑस्कवर किंवा आपल्या मोबाईलवर बस नेमकी कुठे आहे हे रिअल टाइम मध्ये दिसेल. ती त्या स्पॉटवर किती मिनिटात पोहोचेल हे आपल्याला समजेल. आणि इतकंच नाही तर बसमध्ये जागा आहे की नाही हे देखील आपल्याला समजू शकेल. त्यामुळे आपण जी बस वापरत असताना अनेक वेळा लोकांना असं वाटतं की किती वेळ बस स्टँडवर उभं राहायचं, तर ते फार वेळ उभं राहण्याची आवश्यकताच पडणार नाही. आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की याचा उपयोग असा आहे की बस ऑपरेटर्सवर देखील एक त्याचा अंकुश असेल की एवढ्या वेळेमध्ये तुम्ही पोहोचलात की नाही पोहोचलात. या सिस्टीमचे इतके उपयोग आहे. आता कचरा उचलला जातोय की नाही उचलला जात आहे हे आता आपले जे तिथले जमादार असतात त्यांच्या म्हणण्यावर नाही, आता आमच्या आयुक्तांना आपल्या ऑफिसमध्ये बसूनच दिसणार आहे कचरा उचलला गेलाय की नाही. आणि महापौर रोज आता त्यांच्या डोक्यावर बसतील की आता एवढ्या चौकांमध्ये मी स्वतः बघितलं इथे कचरा उचलला गेला नाही, हा भाग साफ नाहीये किंवा कचऱ्याच्या गाड्या नेमक्या कुठे जातात हा आपल्या समोरचा जो प्रश्न होता आता तो प्रश्न राहणार नाही. कारण या अनालिटिक्सचा उपयोग करून किती वाजता गाडी आली, कुठे आली, ती कशी आली, ती का आली, अशा प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट जनरेट करता येईल. आणि त्यातनं ऑब्जेक्टिव्हिटी आणून कचरा उचलणं असेल, सफाई असेल, या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतील. आणि म्हणून अत्यंत आधुनिक अशा प्रकारची यंत्रणा. आणि आता ज्याचा मगाशी श्री गौतम यांनी उल्लेख केला
की याची स्केलेबिलिटी असल्यामुळे आता आपण हे जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलंय, आता या ज्या सगळ्या वरून केबल आपल्याला जाताना दिसतात, या सगळ्या केबल कापून टाकायच्या आणि सगळ्यांना आता आपण जी सिस्टीम उभी केली आहे ती सिस्टीम वापरायला सांगायची आहे. त्यामुळे त्यांचाही फायदा होईल, कारण त्यांना हाय स्पीड अशा प्रकारचं या ठिकाणी जे काही फीड आहे ते फीड देता येतील आणि हे जे काही केबलचं जाळं पांढऱ्या पिवळ्या हिरव्या निळ्या आणि त्यातनं आपल्या शहराचं जे सौंदर्य कमी होतं ते सौंदर्य आपल्याला पुन्हा अबाधित ठेवता येईल आणि त्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट हेही करता येईल. ही पब्लिक वायफाय सिस्टीम जी आहे ही आता 10 चौकांमध्ये आपण सुरू केली आहे, 10 स्पॉटवर, पण 31 मार्च नंतर ही संपूर्ण नागपूर शहरामध्ये आपण तयार करू. म्हणजे मग नागपूरमध्ये अर्धा तास कुठल्याही व्यक्तीला फ्री हा वायफाय वापरता येईल आणि त्याच्यानंतर मात्र पैसे द्यावे लागतील. आणि त्यासोबत या सिस्टीमचा उपयोग करून प्रत्येक घरी आपण 10 MBPS स्पीड ही त्या ठिकाणी वायफायची देऊ शकू आणि त्या माध्यमातून एक अत्यंत आधुनिक असं शहर आपण तयार करू शकू. जे किऑस्क आपण तयार केलेले आहेत या किऑस्कच्या माध्यमातून आता लोकांना महानगरपालिकेच्या कार्यालयात जायचीच आवश्यकता नाहीये. या किऑस्कवर गेलं की त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सेवा या किऑस्कवरून आपल्याला मिळणार आहे आणि महापालिकाच नाही तर राज्य शासनाशी संबंधित देखील 300 सेवा या किऑस्कवरून आपल्याला मिळणार आहे. त्यातच पैसे भरता येतील, त्यातच आपल्याला सर्टिफिकेट घेता येतील, सगळ्या गोष्टी या किऑस्कवरून होणार आहे. हे करत असताना आता मी एक सूचना अजून गौतमजी आपल्याला देतो की याच्यावर आता आपण जे परवा माननीय मोदीजींनी भीम ऍप हे जे आता लॉन्च केलंय ते भीम ऍप देखील आपल्या किऑस्कवर द्या आणि आपला अंगठा म्हणजे बायोमेट्रिक त्याची व्यवस्था देखील आपल्या किऑस्कवर करा. म्हणजे मग लोकांना कार्ड बिडची आवश्यकताच नाही आहे. हे जे भीम ऍप आहे हे इतकं आधुनिक अशा प्रकारचं ऍप आहे की असा पेमेंट गेटवे आहे. एकदा आपल्या बँक खात्याशी आपलं आधार कार्ड आपण सीड केलं की त्याच्यानंतर काहीच घ्यायची गरज नाही. आपण केवळ आपला आधार नंबर फीड केला आणि कुठल्या बँकेतनं पैसे काढायचे आहेत किंवा ट्रान्झॅक्शन करायचं आहे त्या बँकेचं नाव लिहिलं की तात्काळ आपल्याला त्यातनं ऑनलाईन सिस्टीम उभी होईल. किती पैसे तेवढे पैसे टाकले आणि आपला अंगठा लावला की अंगठा हा आपला KYC असल्यामुळे आणि तो युनिक असल्यामुळे त्यातनं सगळे व्यवहार हे होणार आहे. आणि म्हणून आता हे आपले किऑस्क जे आहे हे देखील भीम ऍप याच्या माध्यमातून लोकांना पैसे कार्ड क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याची आवश्यकता न पडता थेट सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन म्हणजे मग मला आता बर्थ सर्टिफिकेट मिळालं नाही, डेथ सर्टिफिकेट मिळालं नाही, त्याकरता झोन मध्ये गेलो होतो वगैरे प्रॉब्लेमच नाही. सगळं ऑनलाईन या ठिकाणी असणार आहे. आपलं बर्थ सर्टिफिकेट आपलं पाहिलं किंवा जे आपल्याला पाहिजे आणि त्याचं आपण प्रिंटआउट काढला पैसे भरून की त्याच्यानंतर आपल्याला तो प्रिंटआउट हा घेऊन जाता येणार आहे. खरं म्हणजे नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं देखील मी अभिनंदन करेन की महाराष्ट्रातलं पहिलं E712 हा जो किऑस्क वरून आपल्याला मिळतो, 20 रुपये भरले की 712 मिळतो, त्याची सुरुवात नागपूरमध्ये आपल्या सचिन कुर्बे यांनी केली. त्यामुळे एक प्रकारे आपण असा प्रयत्न करतो की नागरिकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्रासाला समोर जाता कामा नये, त्यांना सरकारी कार्यालयात येण्याची आवश्यकताच पडू नये, कोणाशी बोलायचीच आवश्यकता पडू नये. आता याचा दुसरा टप्पा काय आहे तर आता हे सगळ्या सिस्टीम उभ्या राहिल्यानंतर यापुढे आता आम्ही आपल्याला हे जे काही आपले नकाशे वगैरे आपण मंजूर करतो त्याचं सॉफ्टवेअर आम्ही आता आपल्याला देतो. आणि याच्यानंतर नितीनजी आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम नकाशे मंजूर करण्यामध्ये असतो आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की काय काय त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्याच्यामुळे आता ह्युमन इंटरव्हेन्शन लेस अशा प्रकारे नकाशे आता पूर्ण एंड टू एंड त्याचं सोल्युशन देऊन आता ते जे आपले बिल्डिंग प्लॅन आहे ते मंजूर करण्याची व्यवस्था ही सगळ्या महानगरपालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये आपण तयार करतो आणि त्या माध्यमातून आर्किटेक्टला महानगरपालिकेच्या कार्यालयात देखील येण्याची आवश्यकता पडू नये. त्याच्या स्वतःच्या कार्यालयातच त्याला ते अपलोड करता आलं पाहिजे आणि मशीन जी आहे सॉफ्टवेअर जे आहे त्यांनीच त्याचं संपूर्ण अनालिटिक्स करून अनालिसिस करून ते बरोबर आहे योग्य आहे की नाही आहे या संदर्भातले सगळे निर्णय केले पाहिजे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर त्याला एखादं त्याच्यामध्ये सूट हवी असेल जी DCRने आयुक्तांना दिली असेल तर तेवढ्या सुटीपुरतं फक्त त्याला ऍप्लिकेशन करावी लागावी अशा प्रकारचं एंड टू एंड सोल्युशन हे देखील आपण देतो. म्हणजे संपूर्ण ज्याला आपण महानगरपालिका संपूर्ण प्रशासन हे आता खऱ्या अर्थानं 21व्या शतकातलं प्रशासन पूर्णपणे स्मार्ट प्रशासन हे या ठिकाणी आपण सुरू करतो. आणि हे सगळं करत असताना या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेचं मी अभिनंदन करेन
की ज्या प्रकारचे कार्यक्रम खरं म्हणजे नितीनजींनी या महानगरपालिकेच्या माध्यमातून या देशाकरता एक मॉडेल तयार केलाय की कशा प्रकारचे महानगरपालिकेने कामं हातामध्ये घ्यावे. मग ते कचऱ्याच्या संदर्भातले असतील, ते सिवेजच्या संदर्भातले असतील, कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ हा सगळा विषय असेल. या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मी विश्वास व्यक्त करतो की 2017 साल जेव्हा संपेल त्यावेळी देशातलं आधुनिक शहर म्हणून नागपूर शहर पाहण्याकरता लोक येतील हा विश्वास मी व्यक्त करतो. महानगरपालिकेचं अभिनंदन करतो. एक गोष्ट अजून मेन्शन केली पाहिजे, ही पहिली महानगरपालिका आहे जिला स्वतःचा लोगो आहे आणि जो त्यांनी लॉन्च केला डॉट नागपूर, ही आता नागपूरची एक पहचान झालेली आहे, ही एक ओळख झालेली आहे आणि संपूर्ण जग डॉट नागपूरने नागपूरला ओळखेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि आपलं अभिनंदन करत पुन्हा एकदा माझे शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. मी आता